नवी मुंबईत थांबावं लागतंय, मुंबईमध्ये येताना विचार करावा लागतं। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कायदेशीर आहेत, संविधानिक आहेत, त्याच्यामुळं प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीत राहावं लागेल, तो मग कोणी किती मोठा जरी असला तरी। म्हणजे आज घडीला बदलण्याच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का? हा, धनगरांचा प्रवर्ग बदलण्याच्या तो विषयच आणखीन चर्चेला आलेला नाही, त्याच्यामुळे नो कॉमेंट्स। म्हणजे आज घडीला ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागलेला नाही असं गृहीत धरू शकतो? अहो मला सांगा, माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 226 या आर्टिकलच्या संविधानिक अधिकारामध्ये दिलेला निकाल आजच्या नोटीस सुपरसीड करू शकते का? मला सांगा, उच्च न्यायालयाचा निकाल वरती आहे की तुम्ही काढलेली नोटीस वरती आहे? सिंपल गोष्ट आहे। थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन त्या केसचं नाव आहे, माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे या केसचं नाव आहे, त्याच्यामध्ये दिलेले 10 डायरेक्शन्स आहेत, ते तुम्ही टाळू शकता का? कोणी टाळू शकत नाही। एकही प्रमाणपत्र त्या चुकीच्या पद्धतीने दिलं जाऊ शकत नाही। माधुरी पाटीलची जजमेंट ही कंकरंट आहे आणि डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री याच्यामध्ये काय काय लिहिले माहिती आहे तुम्हाला? मी काल 5 वाजेपर्यंत सकाळी अभ्यास करत होतो, सोमवारची तयारी करत होतो। सुकरेंच्या बाबतीतला निर्णय असेल किंवा सुकरेंचे घेतलेले निर्णय असतील ते उच्च न्यायालयात नेणे आणि आजची विद्यमान परिस्थिती उच्च न्यायालयात नेणे, त्याच्यात काय सांगितलेलं आहे? रिसेंट जजमेंट आहे 2023 ची, त्याच्यामध्ये जयश्री पाटलांचा उल्लेख आलाय आणि त्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे सत्ताधारी आहेत, परत सांगतो, ऐका हो ऐका, सरकार ऐका, परत सांगतो, त्या जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये काय सांगितलंय व्यवस्थित वाचा। जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये सांगितलंय ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे राजकीय पद आहेत, त्या समूहाच्या बाबतीमध्ये जे आहे आरक्षणाचा विचार ज्यांच्याकडे मेजॉरिटी पद आहेत त्यांच्या बाबतीमध्ये करणं किती योग्य आणि किती अयोग्य हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तेव्हा आजही तुम्ही बघा किती टक्के IAS अधिकारी आहेत, किती टक्के IPS अधिकारी आहेत, किती टक्के क्लास 1 ऑफिसर आहेत, किती टक्के जे आहेत मंत्रालयामध्ये विखे पाटलांसारखे मंत्री आहेत। त्याच्यामुळं सत्ता कोणती असो, विखे पाटील मंत्री असतात की नाही सांगा? त्याच्यामुळं सांगायचं तात्पर्य हे आहे की अशी व्यवस्था असताना इवन मागास जाहीर करता येत नाही, हे सुद्धा न्यायिक दृष्ट्या आर्टिकल 144 भारतीय संविधानाच्या नुसार कंकरंट फाइंडिंग आहे। कंकरंट डायरेक्शन म्हणण्यापेक्षा मी म्हणेल कायदा आहे आणि तो कायदा सरकारला मानावा लागेल। आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुकरेंना मी परत सांगेल की त्यांनी जो रेफरन्स स्वीकारलेला आहे तो रेफरन्स त्यांनी सरकारला वापस पाठवावा अशी माझी त्यांना विनवणी आहे।